शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रात कुठेही मोफत फिरण्याची योजना, शासनाच्या रजा प्रवास सवलतीत एलटीसी मोठे बदल. मुंबई. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या रजा प्रवास सवलत एलटीसी योजनेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आता महाराष्ट्रात कुठेही मोफत प्रवास खर्चाच्या प्रतिपूर्तीसह फिरण्याची संधी मिळणार आहे. या सुधारित योजनेचा उद्देश कर्मचाऱ्यांना विरंगुळा देणे आणि राज्यातील पर्यटनाला चालना देणे हा आहे. काय आहेत प्रमुख बदल? शासकीय निर्णयानुसार GR नवीन बदल खालीलप्रमाणे आहेत. महाराष्ट्र दर्शन सवलत कर्मचाऱ्यांना आता 4 वर्षांतून एकदा महाराष्ट्रातील कोणत्याही पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी रजा प्रवास सवलत एलटीसी घेता येईल. यापूर्वी ही सवलत केवळ मुळगावी स्वग्राम जाण्यासाठीच मर्यादित होती. आता कर्मचारी आपल्या पसंतीचे कोणतेही ठिकाण जसे की महाबळेश्वर, चिखलदरा, कोकण किंवा ऐतिहासिक किल्ले निवडू शकतात. प्रवास खर्चाची प्रतिपूर्ती. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रवास खर्चाची एसटी महामंडळाच्या बस किंवा रेल्वेचे भाडे शासन प्रतिपूर्ती करणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना प्रवासाचा आर्थिक भार सोसावा लागणार नाही. कुटुंबाच्या व्याख्येत विस्तार. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता अविवाहित कर्मचाऱ्यांनाही त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आई-वडील, अविवाहित अज्ञान भाऊ आणि बहीण यांना या सवलतीत समाविष्ट करता येईल. यासाठी हे सर्व सदस्य कर्मचाऱ्याच्या रेशन कार्डवर असणे आवश्यक आहे. विमान प्रवासाचीही मुभा. ज्या कर्मचाऱ्यांना अधिकृतपणे विमान प्रवास अनुज्ञेय नाही, त्यांनाही आता रेल्वेने जोडलेल्या ठिकाणी खासगी किंवा सार्वजनिक विमान कंपनीने प्रवास करता येईल. मात्र अशा प्रवासाची प्रतिपूर्ती ही रेल्वेचे भाडे किंवा विमानाचे भाडे यापैकी जे कमी असेल त्या दराने केली जाईल. प्रवासाची तिकिटे सादर करणे अनिवार्य असेल. इतर महत्त्वाचे नियम. 2 अपत्यांची अट. 1 मे 2001 नंतर 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही सवलत लागू होणार नाही, काही अपवाद वगळता. प्रवास अग्रिम. ॲडव्हान्स कर्मचाऱ्याला अंदाजित खर्चाच्या 80% पर्यंत अग्रिम रक्कम घेता येते, ज्यामुळे प्रवासाचे नियोजन सोपे होते. कठोर कारवाई. खोटी देयके सादर करून सवलतीचा गैरफायदा घेणाऱ्या कर्मचारी आणि मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. कधीपासून लागू? हा सुधारित निर्णय 10 जून 2015 पासून लागू झाला आहे. त्यापूर्वीच्या प्रकरणांवर याचा परिणाम होणार नाही. थोडक्यात, ही नवीन एलटीसी योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक उत्तम विरंगुळा आहे. यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आणि महाराष्ट्र पाहण्याची संधी मिळेल, तसेच पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल. विशेषतः अविवाहित कर्मचाऱ्यांना त्यांच्या भाऊ-बहिणींनाही या सवलतीत समाविष्ट केल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.